आता बघूयात गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवरती आलाय। गुढीपाडव्याच्या निमित्तानं पनीरची मागणी वाढताना दिसते। मात्र त्याच वेळी बनावट पनीर तयार करण्याचे प्रकार देखील समोर आलेले आहेत। नाशिकमध्ये शेकडो किलो बनावट पनीर अन्न औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आलंय। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं नाशिकमध्ये ही मोठी कारवाई केली। 47,800 रुपये किमतीचं 239 किलो बनावट पनीर जप्त करत ते नष्ट करण्यात आलं। नाशिकच्या अंबड इथल्या साई एंटरप्राइजेस या कारखान्यावर छापा टाकत हा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला। जप्त केलेलं पनीर निळी शाई टाकून नष्ट करण्यात आलं। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभेतही बनावट पनीरचा मुद्दा जोरदार गाजला होता आणि त्यानंतर आता पनीरचा हा बनावट साठा जप्त करण्यात आल्यानं ग्राहकांनी देखील तुमच्या ताटात बनावट पनीर तर नाही ना याची खातरजमा करावी। कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण तर पनीर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तेलाचे गोळे दिले जात होते। आता डिपार्टमेंट तात्काळ अधिसूचना काढणार आहे किंवा एक सर्क्युलर काढणार आहे आणि सगळे रेस्टॉरंट्स किंवा सगळे आस्थापना जे पनीरच्या नावाखाली ॲनालॉग चीज विकतात, ॲनालॉग चीज विकणं हे काही इल्लीगल नाही आहे, पण पनीर म्हणून विकणं इल्लीगल आहे। त्यामुळे इथनं पुढे प्रत्येक मेनू कार्डमध्ये त्यांना नमूद करावं लागणार आहे की हे पनीर असेल तर ते ओरिजिनल दुधापासून बनलेल्या पदार्थालाच ते पनीर बनवू शकतात किंवा त्यांना त्या ठिकाणी ॲनालॉग चीज लिहावं लागेल, म्हणजे ते तेलाचे गोळे आहेत हे सर्वसामान्य ग्राहकाला नक्कीच कळेल। त्याचबरोबर लूज सेल म्हणजे लूज सेल ऑफ पनीर पण अलाउड नाही आहे आणि लूज सेल ऑफ ॲनालॉग चीज हे सुद्धा केंद्राच्या नियमात बसत नाही। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लूज सेल होतोय हा कसा थांबेल किंवा त्यांच्यावरती पहिली प्राधान्याने कारवाई केली जाईल